गेल्या 3 वर्षापासून मी गुरुचरित्र पारायण करते आणि जेव्हा कधी मी पारायण करते ना, तेव्हा पहिले 3 दिवस तर मला हा अनुभव नक्कीच येतो. तो कोणता मी ते पुढे सांगतेच, पण त्या अगोदर सकाळी सकाळी लवकर खाली जाऊन ना प्राजक्ताची अशी फ्रेश फुले आणली होती आणि पार्थला टिफिनला आलू पराठा केला होता. आता इथे बघा, शाळेत निघण्यापूर्वी पार्थ पण ग्रंथाची पूजा करत होता. त्याला शाळेत सोडून आल्यानंतर ना मी सगळ्यात पहिले ना इथे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला आणि त्यानंतर एक माळ गायत्री मातेचा जप केला. त्यानंतर आजचे सगळे अध्याय वाचून घेतले. आज दिवस दुसरा म्हणजे अध्याय 10 ते आपल्याला 21 अध्यायापर्यंत वाचायचं असतं. संध्याकाळी मस्त स्वामी महाराजांना पिवळ्या कलरचे पदार्थ आवडतात म्हणून इथे छान अशी बटाट्याची भजी केली, सोबत कोरडी शेपूची भाजी केली होती नैवेद्यासाठी. पारायण लावल्यानंतर 7 दिवस मी नैवेद्याला ना महाराजांच्या आवडीचे नवनवीन पदार्थ करत असते. त्यांना असे पालेभाज्या किंवा मग पिवळ्या कलरचे पदार्थ खूप आवडायचे. आता मला आलेला प्रत्येक वेळेचा अनुभव मी तुम्हाला सांगते. आत्तापर्यंत जेव्हा कधी मी पारायण लावलं आहे ना, तेव्हा पहिले 3 दिवस आहे ना माझी एवढी चिडचिड होती, म्हणजे कशातच मन लागत नाही. असं वाटतं आपण देवाचं करतोय तरी पण आपलं मन एवढं अस्वस्थ का आहे. सोबतच घरात कुणा ना कुणासोबत भांडणं होतात, म्हणजे पाच्या बाबांसोबत काहीतरी तू मे होणार किंवा पार्थवर जास्त चिडचिड निघणार. असं वाटतं की महाराज आपल्यामधली सगळी नकारात्मकता म्हणा किंवा वाईट गुण म्हणा ते बाहेर काढत आहे की काय. असा अनुभव तुम्हाला पण पारायण करताना येतो का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळी छान असा स्वयंपाक करून नैवेद्य आरती केली आणि आजची आरती माझ्या पार्थने घेतली. उद्या पारायणाचा 4था दिवस बघण्यासाठी चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.